या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. तत्वज्ञानाला उजाळा देण्याचा जयंतीतून प्रयत्न केला जातो. त्यामुळेच आद्य शंकराचार्यांची जयंती उत्सव केला जातो, असं मत करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी व्यक्त केलं. श्रीमंत जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या 2533व्या जयंती उत्सवानिमित्त करवीर पीठामध्ये आठवडाभर विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना स्वामीजींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शंकराचार्य विद्या नरसिंह भारती म्हणाले, फूल नाही, पाकळी नाही, सुगंधाचा वर्षाव करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून होत आहे. ज्याप्रमाणे दरवर्षी वाढदिवस केला जातो त्याप्रमाणे जयंती करण्याचा उद्देश स्पष्ट करण्याबरोबर प्रत्येकानं धर्माचरण करणे जरुरीचं असल्याचं स्वामीजींना सांगितलं. यावेळी यामध्ये वैदिक पुरस्कार वाराणसीचे ईश्वर घनपाटी, सांस्कृतिक पुरस्कार हैदराबादच्या दोर्बल शर्मा, कीर्तनकार पुरस्कार धाराशिवचे राघवेंद्र देशपांडे, स्थानिक वैदिक पुरस्कार कोल्हापूरच्या प्रसाद निगुडकर, सामाजिक गौरव पुरस्कार कोल्हापूरच्या प्रकाश आनंदराव गवंडी, महिला कीर्तनकार पुरस्कार पुण्याच्या मानसी बडवे, होतकुरू विद्यार्थी पुरस्कार जालना येथील यज्ञनंदन कस्तुरे, चिंचवडच्या वैदार्थ जोशी, उत्कृष्ट शासकीय कर्मचारी पुरस्कार मुंबईच्या वैभवी अभय दापके यांना स्वामीजींच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रसाद चिकसकर, रामकृष्ण देशपांडे, धनंजय मालू, प्रसन्न मालेकर, कार्यवाह शिवस्वरूप भेंडे, प्रमोद शास्त्री कुलकर्णी, अध्यक्ष सुरेश कुलकर्णी उपस्थित होते.